भंडारा जिले की राजनीति में इस वक्त घमासान मचा हुआ है। शिवसेना शिंदे गुट के लोकसभा युवा प्रमुख जैकी रावलानी ने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस की मौजूदगी में भारतीय जनता पार्टी का दामन थाम लिया है। लेकिन उनके इस कदम के बाद शिवसेना विधायक नरेंद्र भोंडेकर और जैकी रावलानी के बीच आरोप प्रत्यारोपों का सिलसिला शुरू हो गया है। जैकी रावलानी ने भाजपा में शामिल होने के बाद कहा कि विधायक नरेंद्र भोंडेकर के अहंकार और कार्यकर्ताओं के साथ उनके बर्ताव से परेशान होकर उन्होंने यह निर्णय लिया। 17 वर्षापासून शिवसेनेत होतो आणि आमदार नरेंद्र भोंडेकर हे माझे चांगले मित्र होते। त्यांच्यामुळेच मी शिवसेनेमध्ये होतो। पण आता काही महिन्यांपासून त्यांच्या जो म्हणजे कार्यकर्ता म्हणा किंवा आमच्या सोबत म्हणा जो वागण्याचा रवैया होता, म्हणजे एक अहंकारी प्रवृत्ती जो होता आणि त्यालाच त्रासून मी शेवटी काल भाजपमध्ये प्रवेश घेतला। नगराध्यक्ष हा प्रत्येक कार्यकर्त्याचा अधिकार असतो तिकीट मागणीचा, तो मी केला। पण पार्टी सोडण्याचा विषय तिकीट नाही, पार्टी सोडण्याचा विषय आमदार साहेबांचा अडियल स्वभाव आणि एक हुकुमशाही म्हणजे त्या पार्टीमध्ये त्यांनी केंद्रित केलेली आहे आणि त्या हुकुमशाहीला त्रासूनच मी पार्टी सोडलेली आहे। वहीं विधायक नरेंद्र भोंडेकर ने पलटवार करते हुए कहा कि रावलानी हर चुनाव से पहले पार्टी छोड़ने की बात करते हैं। इस बार भी उन्होंने वही किया, लेकिन भाजपा में जाने पर उन्हें शुभकामनाएं। साथ ही उन्होंने बड़ा सवाल भी खड़ा किया। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुले ने 6 महीने पहले खुद कहा था कि जैकी रावलानी रेत माफिया हैं, ऐसे लोगों से दूरी बनाए रखें। अब वही रावलानी भाजपा में शामिल हो गए। क्या भाजपा की वॉशिंग मशीन में वो साफ हो गए हैं? प्रत्येकाच्या निवडणूक आले की ह्या येणं जाणं चालत असतात, परंतु जॅकीचा हा पहिल्यांदा नाही आहे। प्रत्येक निवडणुकीचे 6 महिने आधी हे 5व्यांदा 6व्यांदा आहे हा विषय। आणि मी स्वतःच त्यांना मी म्हणायचं का बा तुम्हाला कधी नानासोबत राहायचा, कधी परिणिजीसोबत राहायचा, वेगवेगळ्या नेत्यासोबत त्यांचा कल दिसायचा, कधी राष्ट्रवादीसोबत जायचा। तर मी त्यांना सल्ला दिलं होतं की भाई हे असं करण्यापेक्षा एखाद्या नेत्याकडे कायमस्वरूपी चालले जा, जेणेकरून कन्फ्युजन निर्माण व्हायला नाही पाहिजे। मधल्या काही जसं आपल्या आता मीडियाच्या माध्यमाने दिसलं की मग 2-4-5 महिन्यापासून काही थोडंसं माझ्याने त्यांचा पटत नव्हतं। याचं कारण होतं की मधल्या काळामध्ये बावनकुळे साहेबांची वसुली करण्यासाठी यांचा एक काहीतरी संभ्रम झाला होता किंवा व्हिडिओ काहीतरी आला होता आणि हे मग यांना काहीतरी पोलीस अटॅक करणार होते, ते हे माझ्याकडे आलेत। यांना मी बावनकुळे साहेबांकडे घेऊन गेलो होतो आणि बावनकुळे साहेबांनी मला स्पष्ट सांगितलं होतं की अशा फालतू जे आहेत रेती माफिया यांच्यापासून सावध राहा। तेव्हापासून मी यांच्यापासून सावध होतो। आता बावनकुळे साहेबांनीच मला हा सल्ला दिला की यांच्यापासून सावध राहा, कारण रेती माफिया हे त्यांचा आरोप होता, माझा नाही। आता त्यांना हा नेता तिकडे जाऊन जर चांगलं वाटत असेल तर याच्यात त्यांना अभिनंदनच करायला पाहिजे मी की बाबा ठीक आहे, आपण माझी मला जो मानसिक ताप व्हायचा तो गेला। आता तो जिथे आहे तिथे सुखरूप राहायला पाहिजे, चांगला राहायला पाहिजे। आणि मी बावनकुळे साहेबांना म्हणतो की साहेब तुम्ही दिलेला सल्ला मी तर स्वीकारलेला आहे, पण आता तुम्ही त्याला कसा सांभाळते ते तुम्ही बघावा। कुठली अहंकारी, आम्ही परिवारी मध्ये सोबत राहतो। माझ्याकडे 20-20 वर्षापासून आहेत, ते पण माझ्याकडे 16-17 वर्षापासून माझ्याकडे होते। अहंकारी असतं तर पहिल्याच वर्षात काढलं असतं ना त्याला। अहंकारी असते तर इतके दिवस सांभाळलं नसतं। मी हा 5व्या-6व्यांदा त्याला सांभाळलेला आहे। त्यावेळेस माझे विधानसभेच्या वेळेस पण माझ्या विरोधकांसोबत त्याने सेटिंग केली होती, त्यावेळेस पण मी त्याला सांभाळलं। सगळ्यांनाच माहिती आहे हे। त्याच्या तुम्ही फेसबुक बघा, प्रत्येक निवडणुकीच्या आधी 6 महिन्या वर्षभरामध्ये त्याचा काहीतरी असं उलट व्हायचा। त्यांच्या परिवारामध्ये विचारा, त्यांच्या परिवाराच्या लोकांना मी सांगितलेलं आहे, सांभाळलेलं आहे। त्यांच्या परिवाराच्या मधून पण मला विचारायचं होते। ह्या पहिल्यांदा नाही आहे काय एखाद्या वेळेस आज फक्त झाला म्हणून साहेब 5व्या-6व्यांदा हा झालेला आहे आणि हा विषय माझ्यासाठी आता संपलेला आहे। तर तो ज्या पक्षात गेला त्या पक्षात सुखरूप राहायला पाहिजे। फक्त आता जिथं तिथं चांगला आहे, तिथे भाजपमध्ये गेल्यानंतर तो साफसुथरा झाला असेल वॉशिंग मशीन मध्ये, तर माझं शुभेच्छा आहेत। इन आरोप प्रत्यारोपों के बीच भंडारा जिले में महायुति के अंदर खटास बढ़ती नजर आ रही है। आने वाले स्थानीय स्वराज्य चुनावों से पहले भंडारा का राजनीतिक माहौल गर्म हो गया है। अब देखना होगा कि भाजपा जैकी रावलानी को टिकट देती है या नहीं।